पहिला पदार्थ मला तुम्हाला विचारायचा आहे, तुमची लव्ह रेसिपी काय? असा एखादा पदार्थ असतो जिथे समजा तू मी वगैरे असं काहीतरी झालं, त्या पदार्थावरती आमचं सगळं पॅचअप होतं. पॅचअप असं नाहीये. पॅचअप नाही, तर वेगळीच गंमत आहे माहिती ती. अच्छा. घुट नावाचा पदार्थ आहे. घुट? हा, साताऱ्यात होतो हा पदार्थ. हा. उडदाच्या डाळीपासून बनतो तो पदार्थ घुट. हे नंतर कळलं मला सगळं. बरं. पण दुर्गाच्या जन्मानंतर मी वाईत जाणार होतो. बरं. आणि सासूबाई माझ्या असं म्हणाल की तुम्ही येणार म्हणून आपण घुट करणार. मला माहीत नव्हता ना पदार्थ, म्हणून त्यांनी मुद्दाम ते ठरवलं होतं की यांना घुटं खायला घालायचं. आणि मला कळत नव्हतं की मला घुटीशी संबंधित काहीतरी वाटलं का तिचा जन्म झाल्यामुळे घरी म्हटलं घुटी तयारच असतो, बाळघुटी ज्याला म्हणतो आपण. म्हटलं ती मला काय म्हणजे काहीतरी पौष्टिक पोटात जावं म्हणून माझ्यासाठी पण घुटी तयार केली की काय. आणि मला काय कळत ना, म्हटलं हा मला घुटी का खायला घालणार आहेत असं. आणि मला कारण तो शब्दच ऐकलेला नव्हता घुट. हां. आणि मग ते घुटं खाल्लं मी. मग ते हे घुटं वेगळं होतं, ते घुटी वेगळी, असं काहीतरी ते घुटी असं काहीतरी झालं. आणि ते होतं मात्र छान. मग ते नंतर मला मात्र खूपदा मग मी पण केलं तिथे पण गेल्यावर. आई जास्त करते. सातारा भागात हे माहिती आहे, फेमस आहे. वा, फारच छान. त्यामुळे आज आम्हाला जरा पश्चिम महाराष्ट्राकडचा पदार्थ खायला मिळणार बघा. पदार्थाचं नाव आहे का नाही, घुट. उडदाची डाळ वापरतात बघा याच्यात. आता कसा करायचा हे काय आम्हाला माहित नाही गड्या. ते करणार आहेत गिरीश ओक साहेब आणि पल्लवीजी. करणार का नाही? घुटासाठी लागणारं साहित्य काय ते आपण पटकन घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. सांगू नका कुठं सातारा स्पेशल घुट. सासरची रेसिपी आहे जणू. लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा पल्लवी. उडदाची डाळ, ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ, मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरच्या, हळद, आलं लसूण आणि हिंग. हिंग. वा. पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा तर आपल्याला तेलावर ही उडदाची डाळ परतवून घ्यायची. एरवी स्वयंपाकघरात मदत करतात गिरीश सर का? मी आशेने बघत होतो हो अशी मान ढोलवेल, पण नाही. नाही, त्या फक्त नाही म्हणाल्या, त्या हसल्याही. याचे खूप अर्थ आहेत सर. हो ना. एकतर अगदी 2 चमचेच तेल टाकायचं आपल्याला, फार नाही. विषयच बदलून टाकला. म्हणजे मदत त्यांना तुम्हीच करू देत नाही का तेच करत नाही? तो मदत करतो पण वेगळ्या प्रकारची. म्हणजे तो आवराआवरी करायला खूप मदत करतो. म्हणजे अगदी खरं गरजेची असते. जेवणानंतरची आवराआवरी खूप कंटाळा येतो त्याचा, सगळ्याच बायकांना येतो. बरोबर. पण तो पसारा आवरतात. पण आता याच्यात उडदाची डाळ टाकूया. तेल साधारण तापल्यावर. ठीक आहे. आणि त्याच्यावर परतून घेऊया. छान. येस. पण साधारण बारीक किंवा मध्यम गॅसवर, खूप मोठ्या गॅसवर नाही, नाहीतर ती जळेल. उडदाच्या डाळीचा एक स्वतंत्र असा एक छान सुगंध असतो. ती भिजवल्यानंतर येणारा वेगळा, ती परतताना येणारा वेगळा. अगदीच. आणि मला उडदाच्या डाळीचे वडे फार आवडतात सर. मस्त लागतात. एक जरा प्रश्न विचारतो सर, आता तुम्ही डॉक्टर पण आहात सर, तुमचे केस गळतच नाहीत का हो? मग नाही, अनुवंशिकता आहे. त्यात मी काहीच करत नाही. अच्छा. पण माझ्या वडिलांचंही 93व्या वर्षी त्यांना 20-25 दिवसांनी कटिंग करायला लागलं.